हा तर अप्पांचा खंजीर आहे. म्हणजे याने तिथे चोरी केली? मारो याला. आत्या, आत्या मला माफ कर आत्या. मी घाबरलो होतो. हरकत नाही बाळा. ज्याला माझी गरज भासते त्याला मी मदत करतो. जी शिक्षा द्यायची आहे ती मला द्या साई. या दोघांना सोडून द्या. यांचा काही दोष नाही. यांनी जे काही केलं ते माझ्याच सांगण्यावरून केलंय. मीच यांना हा मार्ग दाखवला. साई, आम्हा दोघांनाच नाही, आत्यालाही वाचवा. आम्ही वचन देतो, आजपासून आम्ही कोणालाही फसवणार नाही. खोटारडे थे. मारो यांना. बा, तुम्हाला यांना मारायचं आहे ना? हा घ्या, हा घ्या. मी देतो तुम्हाला दगड. पण पहिला दगड त्याने मारायचा ज्याने काही पाप केलंय. जो खोटं बोलतो. आहे कोणी ज्याने कोणाला दुःख दिलंय, दगा दिलाय, किंवा ज्याच्या मनात लोभ आहे, जो स्वतःच्या स्वार्थासाठी काम करतो? असा कोणीही नाहीये का इथे? कोणीतरी असेल? मला माहित होतं दुसऱ्याकडून अपराधाची कबुली आपल्या सर्वांना घेता येते. पण जेव्हा आपले अपराध दुसऱ्यांसमोर मान्य करायची वेळ येते तेव्हा आपली हिंमत होत नाही. आपण नेहमी इतरांसमोर स्वतःला पवित्र, निर्दोष, निष्कलंक दाखवण्याचा प्रयत्न करतो. आभार साई. तुम्ही मला आणि माझ्या मुलांना वाचवलत. बालपणापासून निव्वळ दुःखच मिळालंय मला. कधी कोणी प्रेम केलंच नाही, म्हणून मीही सुंदर आणि फुंतरूला प्रेम शिकवूच नाही शकले. त्यांना केवळ एवढंच शिकवू शकले की आपल्या स्वार्थासाठी लोकांचा वापर कसा करायचा, बस. आम्हाला माफ करा साई. आम्ही हा वाईट मार्ग कायमचा सोडून देऊ बघा साई. आम्हाला माफ करा साई. क्षमा हा सर्वात मोठा धर्म आहे आणि माझी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनीही यांना क्षमा करावी. शिर्डीत आम्ही आलो होतो चोरी करायला, पण इथे आल्यावर आता असं वाटतंय जणू तीर्थयात्रा केली. सगळी पाप धुवून निघाली आमची आणि साक्षात देवाचं दर्शनही झालं. तुमच्याकडून जे काही घेतलं होतं ते सगळं परत करू आम्ही. सुंदर, पंताजी, सरकारांना हे सगळं सांगायला हवं. हो अंताजी, चला. हो. असं साई म्हणाले माफ करा, तर माफ केलं सर्वांनी. आणि मी जे सोन्याची नाणी गमावली आहेत त्याचं काय? जर या सर्वांना यांच्या वस्तू घेण्याचा हक्क असेल तर मलाही माझी सोन्याची नाणी हवी आहे. साई, आणा माझी सोन्याची नाणी. बस.
बस कर बिंदू, बस. हद्द असते हावरेपणाची, येडेपणाची. लाज वाटते मला की मी तुझ्या बोलण्याला भुललो. नजरेत पडलोय मी, लोकांच्या नजरेपेक्षा स्वतःच्या नजरेत. ते बी फक्त तुझ्यामुळं. अहो ऐका ना. राणोजी, तुझी आठवण, तू पाळलेली ही बकरी चंदाला वाचवण्यासाठी कावेरी जीव द्यायला तयार होती. अजूनही तुला तिच्या प्रेमाचा काही पुरावा हवाय? तुझ्यासोबत कावेरीने जे काही केलं त्याची शिक्षा तिला मिळालीये. राणोजी, कावेरीचा स्वीकार कर. तिच्या सोबत राहा. हाच तुझा धर्म आहे. मी म्हटलं ना साई, मी तुमच्यासोबत द्वारकामाईमध्येच राहणार. राणोजी, एकदा स्वतःच्या छातीवर हात ठेवून सांग की तू माझ्या सेवेला स्वतःच्या अहंकाराचं रक्षा कवच बनवत नाहीस. तुम्ही माझ्या भक्तीवर संशय घेताय? नाही राणोजी, माझा तुझ्या भक्तीवर अजिबात संशय नाही. पण तू त्या भक्तीला घरी न जाण्यासाठी सबब बनवतोयस. माझा कोणताही भक्त माझ्यावरील भक्तीच्या मागे लपून त्याचा धर्म, त्याच्या जबाबदारीचं पालन करणार नसेल तर मग मला दुःख होईल आणि याचं पापही मलाच लागेल. राणोजी, तुझ्या भक्तीला सूडबुद्धीची बटीक होऊ देऊ नकोस. जा जा, कावेरीचा स्वीकार कर. तिच्या सोबत राहा. जा राणोजी. अहंकार आणि क्रोधाची एवढी धूळ साचली होती माझ्या मनावर की तुझ्यासाठी माझं जे प्रेम होतं ते त्याखाली काढलं गेलं होतं. मला माफ कर कावेरी. जा, नवीन आयुष्याची सुरुवात करा. आता आम्हालाही निरोप द्या साई. तुम्ही तिघांनी शिर्डीवर उपकार केलेत. उपकार? हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही शिर्डीच्या जनतेला जो धडा शिकवलाय तो शिर्डी कधीच विसरणार नाही. अंधश्रद्धेबद्दल जनतेचे डोळे उघडले आहेत आज. त्यांना हे कळलंय की अंधश्रद्धा दुसरं काही नाही, त्यांचा स्वतःचा कमकुवतपणा आहे. आणि माणसाने देव
आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवला पाहिजे. मी तुम्हाला वचन देते साई, मी माझ्या पुंतरूला एक चांगला आणि जबाबदार माणूस बनवीन. माझ्या स्वकष्टाच्या कमाईने कमी असेल पण त्यात पाप नसेल. धन्य धन्य साईनाथा तुझे सरकार, नाव तुझ माझी आम्ही येतो साई. युगे युगे भक्तांसाठी घेसी अवतार, तुझी दाता तुझी विधाता तुझी रे माझा तारणहार. आई, ही आईच्या कपाळावर जखम कसली? आई, आई उठा ना. देवा, आहो आहो, उठा ना. ते आई, ते आई, आईना जखम झालीये, बेशुद्ध आहेत त्या. जखम झाली आईंना. आई 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 उठ आई, काय झालं? पाणी. आई 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 उठा आई. काल रात्री काय घडलं आई? आणि आम्हाला जाग का आली नाही? अरे देवा, हे समजा मी काय केलं? हे कसं काढलं रे देवा? काय झालं आई? आप्पा, माझ्याकडून फार मोठी चूक झाली. फार मोठी चूक झाली माझ्याकडून. आई तू काय बोलतेस? मला काही कळत नाहीये. ते 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 तिघे जण शिर्डीत आले होते ना, आत्या आणि अजून ते दोघं. मी त्यांच्याकडे गेले होते. ती मिठाई वश करण्यासाठी नव्हती, तुम्हा सर्वांना गाढ झोपवण्यासाठी होती. तुम्ही अडकलात ना आमच्या जाळ्यात. हे सगळं माझ्यामुळे झालंय. हे सगळं माझ्यामुळे झालंय. तू त्यांच्यावर विश्वासच कसा ठेवलास आई? आमचा जीवही धोक्यात टाकलास तू, माहितीये का? फक्त यासाठी की तुम्हाला बायजाला वश करायचं होतं. तिने तुमचं प्रत्येक म्हणणं ऐकावं म्हणून.
बाहेर जाऊन लोकांना मदत करू नये म्हणून? आई, बायजाने काय चुकीचं केलं होतं सांग ना. आई, बायजा लोकांना मदत करते म्हणून लोक आपली मदत करतात. एवढी वर्ष तो खंजीर मी किती सांभाळून ठेवला होता. आणि माहितीये का आई, मी त्या दिवसाची वाट पाहत होतो जेव्हा तात्या मोठा होईल आणि मी त्याला स्वतःच्या हातांनी हा खंजीर देईन. अप्पा, माझ्याकडून फार मोठी चूक झाली. आता मी आपल्या पूर्वजांना काय तोंड दाखवू, काय उत्तर देऊ मी त्यांना? अरे देवा, काय केलं रे मी, काय केलं हे? आई सावरा ना स्वतःला. तुम्ही जरा शांत व्हा. तुम्हाला आरामाची गरज आहे. आणि आमच्यासाठी चांगली गोष्ट ही आहे की तुम्हाला काही झालं नाही, हो ना? साई, सगळे एकत्र आहात म्हणजे सगळं सुरळीत आहे. तुमचा आशीर्वाद सुक्या झाडाला हिरवगार करतो साई. मग हे तर नातं आहे. कितीही कोमेजले तरी थोडा जीव नेहमी उरतो त्यात. आणि मग तुमच्या हाताची सावली पडल्यावर आणि तुमच्या डोळ्यातलं तेज दिसलं की पुन्हा जिवंत होतं. आज तुमच्या कृपेने माझं अवघं कुटुंब एकत्र आलंय साई. आणि आधीपेक्षा लय जास्त आनंदीही. म्हणून आम्ही असा विचार केला की आमच्या या नवीन आयुष्याचा पहिला दिवस तुमच्या आशीर्वादाने सुरू करावा. स्वीकार करा साई. हसण्याचे दिवस आले आहेत. परीक्षेचा काळ संपलाय आता. सदैव आनंदी राहा. साई, आम्हाला आशीर्वाद द्या की आम्ही अजूनही आनंदी राहावं आणि आम्हाला कधीच कोणत्या वस्तूंची कमतरता भासू नये. फक्त एका गोष्टीच्या विचाराने फार वाईट वाटतंय की ती सोन्याची नाणी नाही आहेत आमच्याकडे. जर ती सोन्याची नाणी असती तर. हे काय बोलतीस तू बिंदू? एवढं समज घडल्यावर भी तुला ती सोन्याची नाणी आठवत आहेत? अहो नाही नाही, मी तर असं म्हणत होते की ती सोन्याची नाणी जर माझ्यापाशी असती तर मी ती साईंना दिली असती. गुरुदक्षिणा म्हणून साईंनी मला एवढा मौल्यवान धडा दिलाय ना. माझे डोळे उघडलेत साईने, खरंच. गुरुसाठी शिष्याला आनंदी पाहणं, त्याला संतुष्ट पाहणं हीच सर्वात मोठी गुरुदक्षिणा आहे. त्याच्या समोर सोनंही माती आहे. तुम्ही सगळे सुखी राहा, एकत्र राहा. नात्यांपेक्षा अधिक मूल्यवान काही नसावं तुमच्यासाठी. राणोजी,
येतो मी साई. राणोजी, काही विसरला तर नाहीस ना? काय साई? तुझी ठेव. बाबुराय मनवा तेरा उलझ न जाए, मन में आशा के दीपक बुझने ना पाए, सुबह फिर से आएगी ये रात समझाए. ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम. सोन्याची नाणी. माझ्यापाशी तुम्ही आहात साई, मग सोन्याच्या नाण्यांची काय गरज? म्हणून मी हे तुम्हाला दिले होते. आता हे कोणत्या तरी नदीत सोडून देणंच योग्य राहील. या सोन्याच्या नाण्यांनी आमच्या आयुष्यात लई दुःख आणलं बघा साई. दुःख सोन्याच्या नाण्यांनी नाही, माणसाच्या लोभामुळे तयार झाली आहेत. मनात लोभ नसेल तर धन मदत करण्यासाठी कामी येतं, स्वतःलाही आणि इतरांनाही. घे राणोजी. हो येणे जाणे सुख दुःखाचे सावली ऊन, गुंतवू नको उगारे भाबडे हे मन. मनी दीप आशेचा रे देवो चिरंतन, रात्रीच्या मुखी उद्याच्या उशेचे वचन. ओम साई ओम साई ओम दादा. साई ओम साई ओम साई ओम साई ओम. आबांच्या स्वर्गवासानंतर तुम्हीच माझं पालन पोषण केलं, म्हणून माझी इच्छा आहे की सोन्यांची नाणी तुम्ही ठेवावीत. राणूजी, साई, तुम्ही खरोखर महान आहात. अल्लाह मालिक. साई, तुम्ही कुठे जाताय का? काय काम असेल तर मी सोबत येऊ? नाही राणोजी, एकाला काहीतरी परत करायला चाललोय. मेल्यावर काय तोंड दाखवणार आहे आपल्या पूर्वजांना? आपलं वडिलोपार्जित खंजीर माझ्यामुळे चोरी झाला. आई, झालं गेलं विसरून जा. आता यात आपण काय करू शकतो? आणि तुलाही कुठे माहित होतं की ते चोर होते? बायजाई, साई, अगदी योग्य वेळेवर आलायस. काल रात्री घरात चोरी झाली आणि आईनं जखमही झालीये. हा तुला कुठे सापडला? अरे देवा,
आता माझी काळजी मिटली. आता मी सुखाने मरायला मोकळी. पण हा सापडला कसा तुला? ज्यांनी हा चोरला होता, काल रात्री त्यांचं सत्य सर्वांसमोर आलं. याचा अर्थ गावकऱ्यांनी त्या तिघांना पकडलं. आता चांगली शिक्षा मिळेल त्यांना. कुलकर्णी सरकारच करतील न्याय. आणि तो बारका फुंतरू, त्याला तर पकडून असा मारला पाहिजे ना. दुष्ट कुठला. आणि तू जर चांगली सून बनली असतीस तर मला काय गरज होती त्या तांत्रिकांच्या नादी लागायची? हा बरं बायजाई, मी येतो. आता आलायस तर जेवूनच जा ना. मी लगेच तुझ्यासाठी काहीतरी बनवते. हा नाही बायजाई, आज नाही. पण मी वचन देतो, एक दिवस तुझ्या घरी नक्की जेवीन. आणि त्या दिवशी कोणी खूप प्रेमाने मला वाढेल. हरिओम. मी म्हटलं होतं ना सरकार की साई इथेच आलाय. यानेच त्या चोरांना पळायला मदत केली. काय हा आरोप सत्य आहे? गावात पकडण्यात आलेल्या चोरांना गावाच्या प्रमुखासमोर उभं करायला नको होतं का? सांगा. त्या चोरांना शिक्षा व्हायला नको होती का? आणि एवढा मोठा निर्णय स्वतः कसं काय घेतलास तू साई? जर ते चोर पुन्हा चोरी करू लागले, लोकांना फसवू लागले, तर त्याला जबाबदार कोण असेल? अल्लाह मालिक. का? तर्क नाहीये का तुझ्याकडे? उत्तर दे, नाहीतर आम्हाला संशय येऊ लागेल की तुझे त्या चोरांसोबत संगनमत होते. हे काय बोलताय तुम्ही? तो खंजीर जो त्यांनी चोरून नेला होता तो परत करायला साई आले आहेत. हरिओम हरिओम. अप्पारा, तुमची मौल्यवान वस्तू तुम्हाला परत मिळाली ही चांगली बाब आहे. पण न्याय व्यवस्था यावर चालणार आहे का? की हवे त्याने चोरी करावी? पकडले गेल्यावर चोरी केलेली वस्तू परत देऊन स्वतंत्र व्हावं सगळीकडे फिरण्यासाठी? आणि जर तसं झालं तर चोर भामट्यांसाठी शिर्डी स्वर्गच बनून जाईल, नाही का? तू जे काही केलंयस त्यासाठी तुला शिक्षा मिळणार आहे. मर्यादेचं उल्लंघन केलंयस तू. आणि हे विसरू नकोस की आम्ही राजे आहोत, इथले राजे. शिर्डीच्या संबंधी निर्णय घेण्याचा अधिकार केवळ आणि केवळ आम्हासच आहे. विसरलो नाहीये. खरं तर मी असं मानतो की तुम्ही राजाचे अधिकार आणि त्याच्या जबाबदाऱ्या दोन्हींशी चांगलेच परिचित आहात. तुम्ही हे जाणता की जर गुन्हेगाराला त्याच्या करणीचा पश्चाताप झाला तर राजा त्याला क्षमा करू शकतो.
त्या तिघांना त्यांच्या करणीचा पश्चाताप झाला आणि माझा विश्वास आहे की तुम्ही त्या तिघांना क्षमा कराल. हरिओम. स्वतःला फारच चतुर समजतोस तू साई. खेळ खेळतोयस तू आमच्या सोबत. भिकारी चालला राजाला राजपाठ शिकवायला. पण राजाला कठोर निर्णय घ्यावेच लागतात म्हणून तो राजा असतो. भिकाऱ्यांवर तर काही जबाबदारीच नसते. म्हणूनच तर भ्याड निर्णयांच्या आड स्वतःला महान सिद्ध करण्याचा प्रयत्न असतो त्यांचा. राजा तो असतो ज्याच्या मनात मनुष्यच नाही तर सर्व प्राणी मात्रांसाठी करुणेचा भाव असतो. जसे राजा शिबी, जे त्यांच्या राज्यातील मनुष्यच नाही तर प्राणी मात्रांबद्दलही करुणेचा भाव आणि सहानुभूतीचा भाव ठेवायचे. एकदा राजा शिबीने पाहिलं की एक गरुड 2 पक्ष्यांना खात आहे. राजा शिबीने केवळ त्या पक्ष्यांचा जीवच वाचवला नाही, पण गरुडाला देखील हे सांगून माफ केलं की त्याला हवं असल्यास तो स्वतः राजा शिबींचं मांस खाऊन त्याची भूक भागवू शकतो. अशा प्रकारे राजा शिबीने त्या 2 पक्ष्यांचा जीव वाचवला आणि आपला प्राण दिला. ते 2 पक्षी दुसरे कोणी नाही, स्वतः देवराज इंद्र आणि अग्निदेव होते. त्यांनी प्रसन्न होऊन राजा शिबीला जीवनदान दिलं. त्यांचा प्राण त्यांना परत केला. आता अशा राजावर प्रजा का प्रेम करणार नाही? असो, मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय? तुमच्यासारख्या ज्ञानी माणसाला तर हे सगळं माहीतच असेल. अप्पा, बायजा, अप्पा, अप्पा इथे. आई माझ्या डोळ्यांना काहीतरी झालंय. सकाळपर्यंत तर नीट दिसत होतं, पण आता धुसर दिसतंय सगळं. मी आंधळी तर होणार नाही ना? नाही, काय होतंय माझ्या डोळ्यांना? साई नाही साई नाही, मला कुलकर्णी सरकार हवेत. कुलकर्णी सरकारांना बोलवा. कुलकर्णी सरकारांना बोलवा. कुलकर्णी सरकार. मावशी, इथेच आहे मी. मला काही नीट दिसत नाहीये. हरिओम. तुला तर सर्व ज्ञान आहे ना साई? तर मग सांग, काय झालंय अप्पारावांच्या मातोश्रींना? काय करताय कुलकर्णी सरकार? मला तुमचं औषध हवंय, तुमचं. ही जखम कसली? तो फुंतरू आहे ना, त्याने मारलं होतं मला. तुम्ही त्या तिघांना कठोरातली कठोर शिक्षा द्या कुलकर्णी सरकार. कठोरातली कठोर शिक्षा द्या. कशी देऊ सांगा? त्यांना मी शिक्षा कशी देऊ? साईने पळवून लावलंय त्यांना शिर्डीमधून. काय? त्याने पळवून लावलं? हो. गावातून पळवून लावलं? असं कसं? तुम्ही आईला तपासून सांगा ना की आई बरी होईल ना? हरिओम.
खाली पहा. मारामुळे डोळ्यांना हानी पोहोचली आहे आणि या वयामुळे याचा प्रभाव फारच मोठा आहे. आम्हाला तरी वाटत नाही की काही होऊ शकेल, पण आम्ही औषध पाठवून देऊ. आता सगळं देवावरच सोडा तुम्ही. हरिओम. एका दिवसासाठी शिर्डीतून बाहेर चाललोय मी. परतेन तेव्हा या कशा आहेत ते आम्हाला कळवा. हरिओम. येतो मावशी. अरे देवा, आता कशी काय जगणार मी. काय करू रे आता मी. कसं जग बघणार मी आता. अप्पा, सगळं सुरळीत होईल. सगळं सुरळीत होईल आई. अल्लाह मालिक. हरिओम हरिओम. भिवा नाही तर कोणी पंखाही देणार नाही का. हो सरकार. मी तुमच्या प्रवासाची सर्व तयारी करून ठेवली आणि मी ऐकलंय की साईनी त्या तिघा डोंग्यांना शिर्डीच्या बाहेर काढलं. हे खरं आहे का? बरं झालं बाहेर काढलं, आणि तेही कोणाचं मोठं नुकसान करण्याआधी. म्हणजे माझं नुकसान लहान सहान नुकसान होतं हो ना. ऐकलंस दादा. म्हणजे माझ्या आशेवर जे पाणी पडलं त्याची काहीच किंमत नाही हो ना. नाही चिवताई, असं अजिबात नाहीये. मला वाईट वाटलं की ते तुमच्याशी खोटं बोलले, तुम्हाला खोटी आशा दाखवली. मला तर ते सुरुवातीपासूनच बरे वाटले नव्हते. हरिओम. काय म्हणायचंय काय तुला? हं? हं? की चूक आम्ही केली त्या लोकांना ओळखण्यामध्ये? आमच्यापेक्षा अधिक अनुभवी आहेस का तू? अधिक समज असणारी आहेस? खूप आनंद होतोय ना तुला आमचा उपहास करण्यामध्ये? जर का आम्ही तुला या घराबाहेर काढलं तर तुझी मदत करायला कोणी येणार नाही रुक्मिणी. नाही तो ढोंगी आणि नाही तो साधू. तुम्ही मला समजण्यात चूक करताय. माझ्या म्हणण्याचा हा अर्थ अजिबात नव्हता. पाहिलं, दादाची पत्नी दादाचाच आदर करत नाही. नाही दादा, हिला घरातून बाहेर काढण्याची काही गरज नाहीये. दिवसभर अंगणात उभं कर म्हणजे डोकं ठिकाण्यावर येईल हिचं. बरोबर बोलतेस तू जीव. दिवसाची उष्णता आणि रात्रीची थंडी हिची भ्रष्ट बुद्धी ठिकाणावर आणेल. जोपर्यंत आम्ही आमच्या कामावरून परत येत नाही तोवर तू अंगणामध्ये उभं राहायचंयस. हरिओम.
पडली 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 वहिनी, अरे 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 वहिनी, कुठे आराम करतेस? उठ 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 उठ, उभी राहा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. भिक्षा दे माई. रामकृष्ण हरी. आया हूँ साई मोरे बीच मझधार. रामकृष्ण हरी. दो साई रामकृष्ण हरी. काम ले हाथ में साई मोरी पत्नी. रामकृष्ण हरी. मोरे साई मोरे दाता तुम ही हो मोरे तारणहार. परम ज्ञान का भर दे रामकृष्ण हरी. अलख निरंजन. रामकृष्ण हरी. अज्ञान तिमिर से घिरा भयंकर ज्योति शुभंकर साई राम. हे कसं घडलं? ओम साई ओम अचानक माझ्यावर सावली कशी पडली? अल्लाह मालिक. साई ओम. ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम. ओम साई ओम साई ओम साई ओम. हा देवाचाच चमत्कार आहे. रामकृष्ण हरी. अल्लाह मालिक.